नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण 1 जुलै 2026 रोजीचं करंट अफेअर्स इथे बघणार आहोत। मित्रांनो, डेली बेसिसवर आपण डेली करंट अफेअर्सचे सेशन बघत असतो, तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवायचे। सेशन सुरू करण्याआधी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशन, आपलं अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या बॅचेस जॉईन करू शकता। सोबतच गटक पूर्व परीक्षेसाठी विजेता बॅच सुद्धा आपल्याकडे आहे। 499 रुपये फी असणार आहे या बॅचची आणि यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज आहेत। एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी, प्री पर्यंत व्हॅलिडिटी दिलेली आहे। जीएस ची रिव्हिजन बॅच, यामध्ये करंट अफेअर्स सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड पाहायला मिळेल। बाकी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज सर्वांनी जॉईन करायचंय। काही अडचण आली तर कॉल मेसेज करायला विसरू नका। सुरुवात करूया मग आजच्या सेशनला। पहिला प्रश्न आहे, जून 2026 मध्ये जागतिक हवामान संघटनेतर्फे 71व्या आंतरराष्ट्रीय हवामान संघटना पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे डॉक्टर फ्लोरेन्स राबियर यांना या IMO जो पुरस्कार आहे तर त्याने सन्मानित करण्यात आलेलं आहे। सो हे काय आहेत? फ्रेंच हवामान शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर फ्लोरेन्स रॅबियर। तर यांना 71वा IMO पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। जो काही सॅटेलाइट मधून येणारा जो डेटा आहे त्या डेटाचा यूज करून जे संख्यात्मक हवामान अंदाज आहे तर याचं त्यांनी काय केले, त्याला चालना दिलेली आहे, त्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे। मग बघा, IMO पुरस्काराबद्दल इथे तुम्हाला दिलंय की जी इंटरनॅशनल मेटेरोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे, आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्र संघटना, तर त्याचा हा पुरस्कार जागतिक हवामानशास्त्र संघटनेचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान मानला जातो। वर्ल्ड मेटेरोलॉजिकल ऑर्गनायझेशनचा सर्वोच्च सन्मान आहे, तर याला हवामानशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिक असं सुद्धा म्हटलं जातं। मग काही इतर पुरस्कार तुम्हाला दिलेले आहेत, जसं की 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? R वीरमुथू यांना देण्यात आला। त्यानंतर हर पार्वती कथा साठी जो सरस्वती सन्मान होता 35वा, तर तो 2025 चा सरस्वती सन्मान रामकुमार मुखोपाध्याय यांना देण्यात आला। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर एस्मॉन डी मार्टिन 2026 चा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे डॉक्टर कृती कारंत। आणि कैलास सत्तर्थी यांना 2026 चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर दलाई लामा यांना मेडिटेशन्स द रिप्लिकेशन्स ऑफ हिज हेलिनेस द दलाई लामा या अल्बमसाठी त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे। तसंच ग्रासा माशेल यांना 2025 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कावे मदानी यांना स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 त्यांनी जिंकलेला आहे आणि ते सर्वात तरुण शास्त्रज्ञ ठरलेले आहेत हा पुरस्कार जिंकलेले। तसंच 2026 चा एबेल पुरस्कार गर्ड फॉल्टिम्स यांना मिळालेला आहे। तर हे पुरस्कार लक्षात ठेवायचे। पुढचा प्रश्न घेऊया आपण। जून 2026 मध्ये कोलंबियाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर अबेलार्डो दे ला एस्प्रिएला यांची काय झालेली आहे? कोलंबियाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। बघा, नाव मोठे। सो हे कोलंबियाची जी काही राष्ट्रीय निवडणूक परिषद आहे तिने यांना काय केलेले, 2026 पासून 2030 पर्यंतच्या टाइम पिरियड साठी कोलंबियाचं राष्ट्रपती प्रेसिडेंट म्हणून घोषित केलेला आहे। 7 ऑगस्ट 2026 ला ते विद्यमान राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांच्यानंतर अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत। मग कोलंबियाची राजधानी आहे बोगोता। त्याचबरोबर कोलंबियन पेसो हे काय आहे? कोलंबियाचं चलन आहे। नेक्स्ट क्वेश्चन, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा 4था क्रमांक आहे या इंडेक्स मध्ये। सो आपण थोडीशी डिटेलिंग बघूया याबद्दल। हा जो इंडेक्स आहे तो भारताचा जर आपण विचार केला तर यामध्ये भारताच्या 61 युनिकॉर्न जे कंपनी आहे, ठीक आहे, त्यासोबत भारत जागतिक स्तरावर 4थ्या क्रमांकावर येतो। भारतीय शहराची जर कामगिरी पाहिली तर बंगळुरू मध्ये 25 युनिकॉर्न, भारताची युनिकॉर्न राजधानी म्हणून बंगळुरूला ओळखलं जातं। तर मुंबईमध्ये 13 युनिकॉर्न कंपनीज आपल्याला बघायला मिळतात। सो मुंबई दुसऱ्या स्थानावरती आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर जर आपण टॉप 3 कंट्रीज पाहिले तर अमेरिकेमध्ये 806 युनिकॉर्न आहेत, चीनमध्ये 381, युनायटेड किंगडम मध्ये 70 युनिकॉर्न आहेत। भारतामध्ये किती आहेत? 61 युनिकॉर्न आहेत।
पुढे जाऊया, कोणत्या देशाने जून 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवलं आहे? तर गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन ने सेशेल्स या देशाने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केलेलं आहे. सो सेशेल्स हा देश गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा पुरस्कार देत असतो. तर नरेंद्र मोदी यांना 34वा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नागरी पुरस्कार मिळालेला आहे, द गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन. सेशेल्सचे अध्यक्ष डॉक्टर पॅट्रिक हर्मनी आहेत. तर त्यांनी त्यांच्या 3 दिवसीय राज्य नरेंद्र मोदींचा जो 3 दिवसीय राज्य दौरा होता त्यामध्ये त्यांना हा पुरस्कार दिला, किताब दिला. तर का दिला? तर पर्यावरण संरक्षण, हवामान बदलाशी लढा आणि ब्ल्यू इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्याच्या कार्यासाठी हा जो सर्वोच्च सन्मान आहे तो प्रदान केलेला आहे. तर सेशेल्सची राजधानी आहे विक्टोरिया आणि सेशेल्वा रुपया हे त्यांचं चलन आहे. पुढे जाऊया, जगात सर्वाधिक 61 युनेस्को संरक्षित जागतिक वारसा स्थळे असलेला देश जून 2026 मध्ये जागतिक वारसा राजधानी बनलेला आहे. सो वर्ल्ड हेरिटेज कॅपिटल म्हणून कोणाला घोषित केलेला आहे? तर इटलीला वर्ल्ड हेरिटेज कॅपिटल म्हणून घोषित केले, ज्यामध्ये सर्वाधिक काय आहेत? युनेस्कोचे संरक्षित जागतिक वारसा स्थळे आहेत 61. सो यामध्ये जर आपण पाहिलं तर 61 स्थळांमध्ये 55 कल्चरल आहेत, 6 नॅचरल आहेत, हे लक्षात ठेवू शकता. इटलीच्या पाठोपाठ कोणाचा नंबर लागतो? तर चीनमध्ये 60 जागतिक वारसा स्थळे वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत आणि तिसऱ्या स्थानी जर्मनी आहे, जर्मनीमध्ये 54 आणि फ्रान्समध्ये सुद्धा 4थं स्थान आहे, फ्रान्सचं 54 स्थळं आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये किती आहेत? तर भारतामध्ये 44 वर्ल्ड हेरिटेज साइट आहेत 2026 पर्यंत. सो 44व युनेस्को जागतिक वारसा स्थळ जे आहे ते मराठा लष्करी भूदृश्य म्हणून आहे. सो बेसिकली जे छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले आहेत ते यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. तर इटली बद्दल थोडंसं दिलंय. इटलीची राजधानी रोम आहे, युरो चलन आहे. जॉर्जिया मेलोनी हे त्याचे पंतप्रधान आहेत आणि सर्जिओ मॅटारेला हे काय आहेत? तर इटलीचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक लघुग्रह दिन 2026 केव्हा साजरा करण्यात आला? तर 30 जूनला जागतिक लघुग्रह दिन साजरा करण्यात आलेला आहे. 1960 मध्ये जे तुंगुस्का घटना घडली होती तर त्याच्या स्मरणार्थ हा आंतरराष्ट्रीय लघु दिन साजरा केला जातो 30 जूनला. तर सायबेरियामध्ये एका लघुग्रहाचा स्फोट झाला होता आणि त्यामुळे तुंगुस्का ऍक्सिडेंट म्हणू शकतो किंवा ती घटना जी आहे ती घडली होती आणि त्यामुळे 830 चौरस मैल क्षेत्रामध्ये 80 दशलक्ष झाडे नष्ट झाली होती त्या लघुग्रहाच्या धडकण्यामुळे. सो या वर्षीची थीम होती प्लॅनेटरी डिफेन्स अँड ॲस्टेरॉइड इम्पॅक्ट हजार्ड्स. पुढे जाऊया, जून 2026 मध्ये कोणत्या देशाने औद्योगिक गुंतवणूक आणि संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी गो ईस्ट धोरण सुरू केलेलं आहे? तर इथे कोणत्या राज्याने पाहिजे? तर ओडिसा हे याचं काय आहे? करेक्ट आन्सर आहे. सो बघा, गव्हर्नमेंट ऑफ ओडिसा जे आहे तर त्यांनी ईस्टर्न इन्व्हेस्टमेंट ऍक्सिलरेटर अँड स्पेशल टास्क फोर्स म्हणून गो ईस्ट अशी एक नवीन योजना सुरू केलेली आहे, प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. सो हा जो प्लॅटफॉर्म आहे तर ओडिसाचे जे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी यांनी भुवनेश्वर येथे जी CII पूर्व प्रादेशिक परिषद झाली होती तर त्याच्या मीटिंग मध्ये या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केलं, अनावरण केलं आणि यांचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे पूर्व आणि ईशान्य भारतामधील राज्यांमधील जे इन्व्हेस्टर्स आहेत त्याचबरोबर औद्योगिक समूह आहेत तर त्यांना ओडिसामध्ये गुंतवणूक करायला प्रोत्साहन देणं. पुढे जाऊया, जर्मनीमधील सुहल येथे झालेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 मध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानी राहण्यासाठी भारतीय नेमबाजी संघाने किती पदके जिंकली आहेत? तर भारतीय नेमबाजी संघाने 25 पदकं जिंकलेली आहेत. सो या 25 पदकांमध्ये 7 गोल्ड्स आहेत, त्यानंतर 8 रौप्य पदक आहेत, त्यानंतर 10 कांस्य पदक आहेत. सो 7 गोल्ड, 8 सिल्वर आणि 10 ब्रॉन्झ मेडल भारताने मिळवलेले आहेत. मग यामध्ये वैयक्तिक तटस्थ खेळाडूमध्ये जर पाहिले तर 6 गोल्ड आहेत, 5 सिल्वर आहेत आणि 3 ब्रॉन्झ मेडल आहेत, टोटल 14. इटलीच्या बाबतीमध्ये इटलीचे 6 गोल्ड, 2 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ मेडल तसे 10 पदकं आहेत. पुढे जाऊया, जून 2026 मध्ये हर्बलाइफ इंटरनॅशनल इंडियाने भारतातील पहिलं
प्लांट सेल फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहे ते कुठे अनावरण केलेलं आहे? सो बघा, भारतातील पहिलं प्लांट सेल फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहे ते IIT मद्रास येथे अनावरण केलेलं आहे. मग वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद जी आहे CSIR, तर त्याच्या महासंचालक डॉक्टर N कलाईसेल्वी यांच्या हस्ते काय करण्यात आलेलं, याचं उद्घाटन करण्यात आलंय. आरोग्य आणि निरोगीपणाच्या उत्पादनांसाठी जे आयात होते तर त्यावरचा अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने वनस्पतीजन्य बायोमास, समृद्ध वनस्पती अर्क आणि उच्च मूल्यवान फायटोकेमिकल्स यांचं शाश्वत आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन साध्य करणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढे जाऊया. 2024 मध्ये जगातील अव्वल पर्यटन अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताने कितवा क्रमांक पटकावलेला आहे? तर मित्रांनो, भारताने 8वा क्रमांक पटकावलेला आहे. तर बघा, वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम काउन्सिल जी आहे त्यांनी प्रसिद्ध केलेलं जे EIR अहवाल आहे, बेसिकली इकॉनॉमिक इम्पॅक्ट ट्रेंड्स रिपोर्ट जो आहे, तर त्यानुसार भारताने जागतिक स्तरावर आपल्या स्थानामध्ये सुधारणा करून 8वं स्थान मिळवलंय. सो हा जो देश आहे तो राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये 231.6 अब्ज म्हणजे भारताचं एवढं अमेरिकी डॉलर्सचं योगदान आहे, 231.6 अब्ज डॉलर्स. 2014 पासून 25 पर्यंत 181.25 दशलक्ष आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि 93.35 दशलक्ष परदेशी पर्यटकांची नोंद होण्याचा एक अंदाजित आकडा आपल्याला मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाचा दिग्गज अष्टपैलू आणि कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने जून 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर बेन स्टोक्स हा इंग्लंडचा प्लेअर आहे, राईट. सो ऑप्शन नंबर 3 ह्याचं करेक्ट उत्तर येईल. सो हा जो बेन स्टोक्स आहे तर याने ट्रेंट ब्रिज या ठिकाणी न्यूझीलंड विरुद्ध जी कसोटी झाली होती त्या कसोटी दरम्यान निवृत्ती जाहीर केली. तर त्यांनी त्यांच्या 15 वर्षाचे जे इंटरनॅशनल जे काही कारकीर्द आहे तर त्यामध्ये इंग्लंडसाठी 122 टेस्ट मॅच, 114 वन डे आणि 43 T20 सामने खेळलेले आहेत. जून 2026 मध्ये तेलंगणा राज्याच्या नवीन मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर संजय जाजू यांची तेलंगणाचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे. सो जून 2026 मध्ये तेलंगणाचे हे नवीन सचिव बनले. तर जे सेवानिवृत्त झालेले मुख्य सचिव आहेत के रामकृष्ण राव यांची जागा त्यांनी संजय जाजू यांनी घेतलेली आहे. जून 2026 मध्ये कोणत्या जागतिक तंत्रज्ञान कंपनीने 2030 सालापर्यंत भारतामध्ये AI आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरला त्याचा विस्तार करण्यासाठी 48 अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे? तर करेक्ट आन्सर इज अमेझॉन. ठीक आहे. तर बघा, अमेझॉनचे CEO कोण आहेत? तर अँडी जॅसी. तर यांनी नवी दिल्लीमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत जी भेट झाली होती तर त्यामध्ये या गुंतवणूक योजनेची घोषणा केली. त्याचबरोबर 2026 पासून 2030 पर्यंत ही इन्व्हेस्टमेंट केली जाईल असं त्यांनी सांगितलं. आणि मेन मोटिव्ह हेच आहे की भारतामध्ये 38 लाख म्हणजे 3.8 दशलक्ष प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणं हे त्यांचं मेन मोटिव्ह आहे. पुढे जाऊया. जून 2026 मध्ये IIT मुंबईने अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आहे या क्षेत्रामधील संशोधनासाठी कोणत्या अमेरिकी विद्यापीठासोबत आशयपत्रावर स्वाक्षरी केली? स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क सनी ओल्ड वेस्टबरी, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅलटेक, ऑक्सफर्ड विद्यापीठ की मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 ओल्ड वेस्टबरी सनी स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यासोबत ती काय केलेला आहे? तर LOI स्वाक्षरी केलेली आहे. सो जर आपण पाहिलं तर न्यूयॉर्कमध्ये IIT मुंबईचं जे संचालक आहेत प्राध्यापक शिरीष केदारे आणि सनी ओल्ड वेस्टबरी याचे अध्यक्ष डॉक्टर टिमोथी E. सॅम्स यांनी स्वाक्षरी केलेली आहे. या दोन संस्था विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या सगळ्या स्तरांवरती नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम विकसित करणार आहेत ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्सला स्पेशली प्राधान्य दिलं जाणार आहे. गॉट इट. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जून 2026 मध्ये झालेल्या उद्रेकांमुळे चर्चेत असलेला वोल्केन डी फ्युगो हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ग्वाटेमाला. मित्रांनो, ग्वाटेमालामध्ये जून 2026 मधला जो उद्रेक आहे तर लक्षात ठेवायचं वोल्केन डी फ्युगो हा इथे चर्चित असलेला आपल्याला दिसतो. तर ग्वाटेमालामध्ये असलेला वोल्केन डी फ्युगो हा एक
सक्रिय बॅसल्टिक स्ट्रॅटोव्होल्कॅनो आहे. सो व्होल्कॅनोचे वेगवेगळे टाईप असतात, त्यातला स्ट्रॅटोव्होल्कॅनो टाईपचा तो व्होल्कॅनो आहे. यामध्ये अमेरिकेमधील सगळ्यात ऍक्टिव्ह ज्वालामुखीपैकी तो एक मानला जातो आणि स्पॅनिश भाषेमध्ये याला आगीचा ज्वालामुखी असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे आपल्याला इथे काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. मग अशा प्रकारे आपण आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते इथे कंप्लीट केलेले आहेत. तर मित्रांनो, आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामधून तुम्ही वेगवेगळ्या बॅचेस जॉईन करू शकता. विजेता बॅच तुम्ही तिथून जॉईन करू शकता. त्याचबरोबर करंट अफेअर्सचे मंथली मॅगझिन्स जे आहेत ते आपल्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला पाहायला मिळतील. मागच्या 4 ते 5 महिन्यांचे मॅगझिन्स ऑलरेडी अवेलेबल झालेले आहेत, तिथून पुढचे सुद्धा तुम्हाला मिळत राहतील. तर त्यासाठी ऍप्लिकेशन जॉईन करा. त्याचबरोबर टेलिग्राम पेज जॉईन करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवा, जेणेकरून थोडेसे अपडेट्स मिळत जातील आणि छान छान कंटेंट रील्सच्या माध्यमातून तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला जाईल. तर मित्रांनो, आजचा टेस्ट क्वेश्चन एकदम सोपा आहे. मला सांगायचे लघुग्रह दिन जो आहे तो कधी साजरा केला जातो? तर करेक्ट आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. थांबूया मग आज इथेच. आय होप हे सेशन तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल. तर जाता जाता लेक्चरला लाईक करून जा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.